आणि आता पाहूयात सविस्तर महाराष्ट्राची खबरबात। अभिनेता सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाचं गूढ अजूनही कायम आहे। सुशांतने आत्महत्या केली की त्याच्या आत्महत्येचा बनाव करण्यात आला यातल्या कोणत्याही निष्कर्षांपर्यंत तपास यंत्रणा आलेल्या नाहीयेत। सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण माहिती नसताना थेट लोकसभेत सुशांत प्रकरणाचा उल्लेख आलेला आहे। बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खासदार आणि एकेकाळचे उद्धव ठाकरेंचे विश्वासू राहुल शेवाळेंनी रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने आलेले 44 फोन कुणाचे होते असा सवाल केलाय। रियाच्या मोबाईलवरती आलेला एयू नावाचा कॉल अनन्या उद्धव की आदित्य उद्धवचा आहे हे सीबीआयने जनतेला सांगावं असंही शेवाळे म्हणालेत। मात्र दुसरीकडे राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपांमुळे ठाकरेंचा पक्ष चवताळून उठलाय। काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवरती दगड मारू नये असा इशारा ठाकरेंच्या पक्षाने दिला। दरम्यान सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंवरती आरोप केल्या काही दिवसांपासून बंद झालेले होते, पण एकेकाळी मातोश्रीचे खास असलेल्या राहुल शेवाळेंनीच या प्रकरणाचा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळामध्ये मात्र चर्चांना उधाण आलेलं आहे। अध्यक्ष महोदय, एयू का विषय बहुत ही गंभीर है। एयू जैसा अनन्या उद्धव नहीं है, एयू आदित्य उद्धव ठाकरे ऐसा बिहार पुलिस ने कहा है। तो मुंबई पुलिस का इन्वेस्टिगेशन अलग है, बिहार पुलिस का अलग है, सीबीआई का। तो लोगों के मन में प्रश्न है, तो इसकी जानकारी लोगों को मिलना चाहिए। तो मैं आदरणीय मंत्री महोदय के माध्यम से जानना चाहता हूं कि क्या दिशा सालियन और सुशांत सिंह के बीच मोबाइल संचार की जांच होनी चाहिए और दिशा सालियन की मौत की परिस्थिति और कारणों की जांच होनी चाहिए। बिहार पोलिसांनी जे इन्व्हेस्टिगेशन केलं त्यात एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा बिहार पोलीस स्टेशनच्या इन्व्हेस्टिगेशनचा अर्थ होता अशी माहिती मला मिळालेली आहे। आणि सीबीआयने अजूनपर्यंत ह्या गोष्टीचं कुठलीही माहिती लोकांसमोर आणलेली नाहीये, म्हणून खरी काय माहिती आहे ही लोकांसमोर यावी या दृष्टिकोनातून माननीय मंत्र्यांना, गृहमंत्र्यांना मी विनंती केली की ह्या केसचं गांभीर्य लक्षात घेता आणि सर्व देशभरातील सुशांतचे फॅन्स असतील किंवा देशभरातल्या नागरिकांना या प्रश्नांची उत्तरं मिळायला पाहिजे। दरम्यान शेवाळेंनी केलेल्या आरोपांवरती आदित्य ठाकरेंनी लव्ह यू मोर म्हणत त्या घाणीत जायचं नसल्याचं म्हटलेलं आहे। मी त्यांना एवढंच सांगेन लव्ह यू मोर, पण मला वाटतं त्या घाणीत मला जायचं नाहीये। एकंदरच आम्हाला माहिती आहे की ज्यांची निष्ठा त्यांच्या स्वतःच्या घरात नसते, गद्दारी ते घरात एकदा दोनदा तीनदा किंवा अनेक वेळा केलेले, त्यांनी आमच्याबरोबर गद्दारी केली। आम्हाला त्यांच्याकडून अजून चांगलं काही अपेक्षित नाही। तर आदित्य ठाकरेंनी थेटपणे पलटवार केलेला आहे। शेवाळेंचं लग्न आम्ही कसं वाचवलं असा थेटपणे उल्लेख करत शेवाळेंवरती आम्हाला काहीही बोलायचं नाही, मला त्या घाणीत जायचं नसल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे। त्यांची निष्ठा स्वतःच्या घरात नाही असा थेटपणे आरोप केलेला आहे। गद्दारांकडून चांगलं अपेक्षितही नसल्याचं यावेळेला आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलंय। त्यांना मी फक्त लव्ह यू मोर म्हणेल असं देखील आदित्य ठाकरे त्यावेळेला म्हणाले। तर राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपांना थेटपणे प्रत्युत्तर देताना घाणेरडी बदनामी करण्याचं हे कारस्थान असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे। शेवाळेंचं लग्न आम्ही कसं वाचवलं असा थेटपणे उलट सवाल त्यांनी केलेला आहे। तर शेवाळेंवरती आम्हाला काहीही बोलायचं नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत। तर राज्याच्या राजकारणामध्ये सध्या रिया चक्रवर्तीच्या फोनवरती कॉल करणारा एयू हा कोण असा सवाल आज राहुल शेवाळेंनी उपस्थित केलेला होता आणि राहुल शेवाळेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला प्रत्युत्तर देताना आदित्य यांनी हा घणाघाती आरोप केलेला आहे। किंमत देत नाही। यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं आम्हाला माहिती आहे, मला याच्यात जायचं नाही। काही लोकांबद्दल त्यांच्या मला पर्सनल लाईफ मध्ये जायचं नाही, कारण माझे संस्कार नाहीत कोणाबद्दल वाईट बोलावं किंवा कोणाच्या बद्दल काही असं वाईट पसरावं, म्हणून मी त्या घाणीत जाणार नाही। मला असं वाटतं जे स्वतः काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकू नये आणि स्वतः राहुल शेवाळे यांच्याबद्दल देखील एका महिलेने गंभीर आरोप केलेले आहेत। मग त्यावर त्या महिलेच्या तक्रारीला आजपर्यंत कोणीच दखल घेतली नाही। तिने राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केल्याचं समजतंय। चीनमधील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवरती आता सरकार
अलर्टवरती गेलेलं आहे। चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे। कोरोना चाचणी करण्याचा हा सरकारचा निर्णय आहे। केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे, कारण चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय आणि चीनमधून भारतात येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जाणार आहे। तर कोविड टेस्ट करण्याचा केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। तर मुंबईमध्ये सापडलेल्या प्रत्येक कोरोना रुग्णाची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टर पल्लवी सापळे यांनी दिली आहे। क्या रिकमेंडेशन किया है कि जो भी कोविड का केस आएगा उसका जीनोम सीक्वेंसिंग करें। हम पहले क्या करते थे, 25% केसेस का जीनोम सीक्वेंसिंग करते थे और उस पे चेक करते थे। ये हमारा चालू ही था। गवर्नमेंट ने ऐसी एक बॉडी बनाई ही थी जिसमें देखते थे कि अगर कोई ये ओमिक्रॉन की जगह कुछ और तो नहीं आ रहा है। तो अभी भी हम वही कर रहे हैं, बट अभी हर सैंपल वहां जाएगा और जीनोम सीक्वेंसिंग। और अभी तक हमारे जे हॉस्पिटल के जो भी रिपोर्ट्स आए हैं सारे ओमिक्रॉन के जो वेरिएंट हैं उसी में आए हैं। उसमें से किसी पेशेंट को मौत नहीं हुई है, कोई धोखा नहीं हुआ। तर चीनमध्ये अक्षरशः कोरोनाचा सध्याच्या काळामध्ये उद्रेक झालेला आहे। चीनमधल्या कोरोनाच्या उद्रेकामुळे जगभरामध्ये चिंतेचं वातावरण आहे आणि त्यातच भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे। आणि या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतून कोरोना पसरण्याचा धोका असून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा पुढे ढकलावी अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी केली आहे। यावरूनही आता राजकारण सुरू झालंय। मुश्किल भले मौसम मिले, बढ़ते कदम न रुक पाएंगे, कोई रोक सके तो रोक ले। काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा हरियाणात पोहोचली आहे। उत्तर भारतात धुक्याची चादर पसरली आहे, त्यामुळे धुक्यातून वाट काढत राहुल गांधींनी हरियाणातील भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात केली आहे। एकीकडे भारत जोडो यात्रा भाजप शासित हरियाणात पोहोचली आहे, तर दुसरीकडे या यात्रेवर कोरोना निर्बंधांची टांगती तलवार आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधींना एक पत्र लिहिलंय। भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करण्याची सूचना त्यांनी राहुल गांधींना केली आहे। तसंच काही दिवसांसाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे। केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या या आवाहनावरून राजकारण सुरू झालंय। सवाल ये खड़ा होता है, क्या एक परिवार सब प्रोटोकॉल से ऊपर है? ये तो मैं मान सकता हूं कि आज भी गांधी परिवार में कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष को ज्यादा एक परिवार को मान्यता मिलती है, लेकिन देश का प्रोटोकॉल, कोविड का प्रोटोकॉल तो उनको फॉलो करना पड़ेगा। कोरोनावरून भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामनाच रंगलाय। 140 करोड़ की जो जनसंख्या है उसको जैसे तैसे पहले हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री जी ने समय पर हर तरह की, चाहे ताली बजा के, थाली बजा के, चाहे जनता कर्फ्यू लगा के, लॉकडाउन लगा के, जो उन्होंने इस देश को बचाया है। फिर वापिस ये भारत जोड़ो यात्रा, भारत तो जुड़ा हुआ है, भारत तो तोड़ने का काम इन्होंने किया है। पाकिस्तानी इनके टाइम में बना, बांग्लादेश उनके टाइम में बना। देशभरात भारत जोडो यात्रेला मिळत असलेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता केंद्राकडून जाणीवपूर्वक हे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप काँग्रेसकडून केला जातोय। की सरकार को देश की चिंता होती तो इस तरह का पत्र सतीश पूनिया को भी लिखते, जो जन आक्रोश यात्रा निकाल रहे हैं राजस्थान में, इस तरह का पत्र कर्नाटक भाजपा को भी लिखते, वो अपनी एक यात्रा निकाल रहे हैं। और मास्क कंपलसरी करते हवाई यात्रा में, सार्वजनिक स्थानों पे, वो सब नहीं कर रहे, सिर्फ राहुल गांधी को चिट्ठी लिख रहे हैं। तो मंशा स्पष्ट है, उन्हें देश की चिंता नहीं है, उन्हें भारत जोड़ो यात्रा से जो उत्पन्न स्थिति है उससे चिंता है। गेल्या काही महिन्यांपासून जगभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार सतर्क झालंय। केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेत कोरोना स्थितीचा आढावा घेतला। तसंच सगळ्या राज्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याचं आवाहन केलं। मात्र आरोग्य मंत्र्यांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून पत्र लिहिल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप
हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना करणार असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उपस्थित केलेला होता। यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात केंद्र सरकारशी समन्वय करण्यात येईल, तसंच तुम्ही सुचवल्याप्रमाणे एखादी कमिटी किंवा टास्क फोर्स तत्काळ गठीत करू असं उत्तर दिलंय। आपण जम्बो सेंटरची पण उभारणी केली, त्यावेळेस अर्थ मंत्रालय माझ्याकडे होतं। कुठल्याही परिस्थितीत अशा कामाला अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आपण निधी कमी पडून दिला नाही। हा विषय कदाचित फार तातडीचा मला आता वाटतोय, कारण एकदम हे वाढलं तर विमान बंद करावी लागतात। अख्खा देश काही दिवसाच्या करता आपण लॉकडाऊन केलेला होता, याचा विसर कृपा करून सभागृहातल्या कोणत्याही सदस्यांनी विसर पडून देऊ नये आणि सरकारने पण याबद्दलची अतिशय काळजी घ्यावी अशी माझी आपल्याला विनंती। अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे। जरूर या संदर्भात केंद्र सरकारशी समन्वय करण्यात येईल आणि आपण माननीय विरोधी पक्षनेते सुचवल्याप्रमाणे सरकार आणणार आहे। याबाबत राज्य सरकार दोन्ही विरोधी पक्षनेत्यांशी देखील चर्चा करणार आहे। हा ठराव तयार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी समन्वय मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटलांना आदेश दिलेत। मुंबई त्यांच्या भागातल्या नागरिकांना, कर्नाटक वासियांना बरं वाटण्याच्या करता तशा प्रकारचे स्टेटमेंट त्या ठिकाणी करतात। माझा मुद्दा हाच आहे की आपल्याही मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे अग्रेसिव्ह स्टेटमेंट केले पाहिजे आणि त्याच्यातून महाराष्ट्रातल्या पण सीमावासीय भागातल्या मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एक समाधान वाटेल, जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असं मी सातत्याने बोलतो आणि आज पण माझी भूमिका तीच आहे। आपण वारंवार सांगता भुजबळांबरोबर आम्ही तुरुंगात होतो, अरे मग दाखवा ना लाठ्या खाल्ल्यात त्या तुम्ही, तो जोर तो जोश। आता तुम्ही मुख्यमंत्री आहात ना, आता तुम्ही सत्तेवर आहात ना, मग देवेंद्रजी असतील किंवा एकनाथ शिंदे जे असतील, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही। जो राज्याचा मुख्यमंत्री आहे त्या क्षण त्याने भूमिका घेतली पाहिजे आणि तुम्ही जर भूमिका घेत नसाल या प्रश्नावर तर तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी योग्य नाही आहात। सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाब न्यायप्रविष्ट असताना एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशी भाषा वापरणं, जो संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती आहे त्यांना हे बिलकुल शोभत नाही। आरेरावीची भाषा, दमदाटीची भाषा त्यांना जशी करता येते त्याच्या 100 पट जादा आरेरावीची भाषा, दमदाटीची भाषा करण्याची ताकद मराठी माणसाच्या रक्तामध्ये, मराठी माणसाच्या मनगटामध्ये आहे। त्यामुळं मला त्यांना जाहीरपणानं सांगायचं आहे, तुम्ही अशी वक्तव्य थांबवा। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मुंबईचा उल्लेख सोन्याची अंडी देणारी कोंबडी असा केल्यानं मोठा गदारोळ झाला आणि यावरून सत्ताधारी भाजपनं आक्रमक होत मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्यामुळे मुंबईला कोंबडी म्हणून छगन भुजबळांनी मुंबईचा अपमान केलेला आहे। त्यांनी हे शब्द मागे घ्यावे आणि मुंबईकरांची माफी मागावी अशी मागणी केलेली आहे आणि यावरून सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। आपण मुंबईमध्ये बांधकाम अमुक तमुक हे वाढवतात। अध्यक्ष महोदय कुठेतरी याच्यात सुद्धा लक्ष द्या। आता या हवा रिफायनरी मध्ये जास्त खर्च खराब होते आहे की बिल्डिंगच्या कामामुळे खराब होते आहे की आणखीन काही काम त्याच्यावर अडचण नाही, त्याच्यावर काही मार्ग काढा ना। अहो मुंबई जे आहे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असं पूर्वी म्हणत असेल, आता पण ते अंडी तर ठीक आहे, अंडी तर खा, परंतु कोंबडीच कापून खाऊ नका, कोण मरून जाईल। जर मुंबईला कोंबडी म्हणत असतील, ह्या मुंबईकरांचा अपमान आहे। अध्यक्ष महोदय, हा मुंबईकरांचा अपमान आहे। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे की मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, म्हणजे उत्पन्न देणार। तर मी असं म्हटलं बाबा काय अंडीच फक्त खा, कोंबडीच मारून खाऊ नका, मुंबईला वाचवा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता। परंतु दुर्दैवाने जे आहे आमच्या एका महिला भगिनी कोंबडी का म्हणाला, कोंबडी काय म्हणा, अरे तुम्ही वाक्प्रचार आहे तो
आणि हा अनेक वेळा पूर्वी वापरलेला आहे, संपादकीयमधून सुद्धा तो लिहिला गेलेला आहे. आणि मी असंच म्हणून की पूर्वी असं म्हणायचं हेही सुद्धा मी म्हणाल. एवढं सांगितल्यानंतर सुद्धा वाद नको म्हणून ठीक आहे, मी ते तुम्हाला वाईट वाटतं मी ते शब्द मागे घेतो. ब्रेक नंतर आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणामध्ये खासदार नवनीत राणा यांना सत्र न्यायालयानं दिलासा दिलेला नाहीये. नवनीत राणा आणि त्यांचे वडील यांनी दाखल केलेला दोषमुक्ततेसाठीचा अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला. राणा यांनी शिवडी कोर्टाच्या आदेशाविरोधात सत्र न्यायालयामध्ये दाद मागितलेली होती. शिवडी कोर्टानं नवनीत राणांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला होता आणि त्या प्रकरणी नवनीत राणांनी सत्र न्यायालयात दाद मागितली होती. तर महाराष्ट्राची खबरबातमध्ये आता वेळ झालेली. इथं थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.